श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत प्रदोष व्रत महात्म्य आणि त्याचबरोबर प्रदोष व्रत कधी सुरू करायचं, पूजा कशी करायची, व्रत कसं करायचं, उद्यापन कधी करावं किंवा कंटिन्यूचे असतील तर तो उपवास कसा पकडावा याविषयीची माहिती देणार आहे. प्रदोष व्रत हे अत्यंत शीघ्र फलदायी, त्याचबरोबर त्याचा जीवनात असणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर काही संकट त्यांच्यावर मात करण्यासाठी या व्रताला केलं जातं. त्याचबरोबर हे व्रत कसं करावं, काय करावं याविषयीची मी आज तुमच्यासोबत माहिती देणार आहे. एक सांगेल, माहिती जर आवडली तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका. प्रदोष व्रत हे एक अत्यंत शुभ व्रत, त्याचबरोबर शीघ्र फलदायी आणि खूप सोपं असं व्रत आहे. त्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले तर प्रदोष व्रताचं आपल्याला खूप चांगला परिणाम बघायला मिळतो, खूप चांगलं फळ मिळतं. त्याचबरोबर हे व्रत कसं करावं, काय करावं याविषयीची आज माहिती बघणार आहोत. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रदोष व्रत हे जे व्रत आहे ते कोणी पकडू शकतं. कुमारिका पकडू शकतात, मुली पकडू शकतात, माणसंही पकडू शकतात किंवा वयस्कर असतील तर त्यांना नाही चालणार, कारण हा उपवास पकडावा लागतो. प्रदोष व्रत हे ज्या शुक्ल पक्षातले किंवा कृष्ण पक्षातली त्रयोदशी जी असते तिला प्रदोष व्रत म्हटलं जातं. म्हणजे एकादशीच्या नंतर येते ती द्वादशी आणि द्वादशीच्या नंतर येतो तो त्रयोदशीचा प्रदोष असतो. त्याला प्रदोषवारी म्हणजे प्रदोष व्रत म्हटलं जातं. तर या दिवशी शिवाची पूजा केली जाते, महादेवाची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे आपण एकादशीला विष्णू भगवानाची पूजा करतो त्याचप्रमाणे प्रदोष व्रताला आपण महादेवाची पूजा करत असतो. हे व्रत अत्यंत शीघ्र फलदायी असं आहे. या व्रताचं उद्यापन कसं करावं हे व्रत कोणी पकडू शकतं बरं का. आता हे व्रत सुरू करताना काय करायचं, तर शुक्ल पक्षातल्या शनिवारी किंवा सोमवारी येणारा प्रदोष तिथून आपल्याला सुरुवात करायची असते प्रदोष व्रताची. आणि त्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठावे, स्नानाने शुचिर्भूत व्हावे, दिशांना नमस्कार करावा आणि त्याचबरोबर तुळशीला दिवा लावावा, महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करावं आणि व्रताला सुरुवात करावी. व्रताला सुरुवात करताना कशी करायची, तर प्रदोष काळामध्ये म्हणजे त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा, मिठाचं अन्न खायचं नाही, मीठ हे वर्ज्य करायचं. दिवसभर आपण फराळ करू शकतो, दूध घेऊ शकतो, फलाहार करू शकतो. तुम्ही बिना मिठाचा कोणताही पदार्थ उपवासाचा खाल्ला तरी चालतो. फक्त प्रदोष व्रताला एक व्रत आहे ते की तिथं मीठ चालत नाही. मग बिना मिठाचा उपवास करायचा, दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी म्हणजे गोरज मुहूर्तावर प्रदोष काळ म्हणजे काय, सूर्य मावळतीचा पहिला 1.5 तास आणि सूर्य मावळल्याच्या नंतरचा 1.5 तास हा असतो मेन प्रदोष काळ. त्या तिथीवरती म्हणजे ज्या काही दिवशी प्रदोष तिथी येते त्या काळामध्ये सूर्यास्ताचा पूर्वीचा काळ आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास हा असतो प्रदोष काळ. तर त्या दिवशी जो प्रदोष तिथी येते त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं. आणि प्रदोष काळामध्ये मग आपल्याला महादेवाची पूजा करायची असते. शिवलिंगाची पूजा करायची, दह्या दुधानं अभिषेक करायचा किंवा पाण्यानं अभिषेक केला तरी चालेल. छान अशी पूजा मांडायची, धूप दीप लावायचा, छान पूजा करायची. आणि प्रदोष व्रत कथेचं एक पुस्तक मिळतं बघा, ते तुम्हाला मी दाखवते. हे आहे प्रदोष व्रत कथेचं पुस्तक. हे सप्तवार प्रदोष व्रत कथा जे आहे म्हणजे 7 वारांचं प्रदोष व्रत कथेचं पुस्तक. पूर्ण मनोकामना पूर्ण होण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर एक दुसरं आहे जे मी नेहमीच वापरते, ही प्रदोष व्रत कथा वेगळी आहे. आता आपल्याला पूजा कशी करायची ते सांगते. एका ताटामध्ये मी काय केलेलं आहे, स्वस्तिक काढून घेणार आहे. चंदनाचं स्वस्तिक काढायचं, त्याच्यावरती महादेवाचं शिवलिंग ठेवायचं आणि शिवलिंगाचा अभिषेक करायचा. छान अशी आधी देवघरामध्ये पूजा करायची. नंतर आपल्याला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावर. म्हणजे ज्या दिवशी त्रयोदशी तिथी येते त्या दिवशी प्रदोष असतो. सगळ्यात आधी आपल्याला शिवाचे आवाहन करायचे आहे. हे श्री शिवशंकरा, मी तुम्हाला माझ्या घरी येण्याचे आवाहन करीत आहे. मग त्यांना म्हणायचं आहे की आपण माझ्या प्रार्थनेला मान देऊन आल्याबद्दल मी तुम्हाला सुवर्णाचं आसन देत आहे. नंतर आपल्याला स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करू शकता, कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृतानेही अभिषेक करता येतो. छान असं मूर्तीवरती अभिषेक करायचा. तुम्हाला मी शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे, गंधाक्षदा मिश्रित पाण्याने स्नान घालून त्याच्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने स्नान करायचं आहे. त्याचा स्वीकार करा अशी विनवणी करायची. त्याच्यानंतर आपण वस्त्र अर्पण करायचे, त्याच्यानंतर पुष्प व्हायचे, त्याच्यानंतर धूप दीप उदबत्ती ओवाळून घ्यायची. ओम शिवाय नमो नमः हा मंत्र म्हणायचा. मी तुम्हाला धूप दीप उदबत्ती ओवाळून घेत आहे. अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला शिवपिंड चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आणि एका पांढऱ्या वस्त्रावरती आपल्याला शिवपिंड ठेवून आता अलंकार करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला चंदनाचा लेप द्यायचा आहे. चंदन हे अतिशय शिवाचं महादेवाचं प्रिय असं चंदन आहे. आपण चंदनाचा लेप द्यायचा, शृंगार करून घ्यायचा, नैवेद्य दाखवायचा आणि नंतर नमस्कार करायचा. ओम नमो शिवाय, मृत्युंजयाय, रुद्राय, नीळकंठाय, शंभवे, गणेश पितया, पार्वतीपते, हर महादेवाय नमः. आमचे जीवन सुखी करावी हे तुमच्या चरणी प्रार्थना करायची. आणि नंतर आपल्याला प्रदोष महात्म्य वाचायचं आहे. म्हणजे जी प्रदोष व्रतकथा आहे ती वाचायची आहे. प्रत्येक वाराची वेगळी असते. म्हणजे ज्या दिवशी ज्या वारी जो प्रदोष येतो त्या दिवशीची वेगळी पोथी असते आणि नित्याची वेगळी असते. आता रविवारी जो प्रदोष पकडला जातो त्याच उपासकास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते बरं का. सोमप्रदोष जो येतो तो मनातील इच्छा पूर्ण करतो आणि कार्याशी लाभते.
तसेच भौमप्रदोष जो असतो म्हणजे मंगळवारची जी प्रदोष व्रत येतं जे येतं ते उपासकाचे कर्ज फेटणं किंवा रोग दूर होणं, स्वास्थ्य लाभणं हे फायदे होतात. आणि गुरुवारी जो प्रदोष असतो तो शत्रूचा नाश करतो, सुखशांती लाभते. शुक्रप्रदोष जो असतो म्हणजे शुक्रवारी येणारा तर स्त्री सौभाग्य लाभते, सौभाग्यात वृद्धी होते. आणि शनिप्रदोष जो असतो तो पुत्रप्राप्तीची मनोकामना पूर्ण करत असतो. संतती संदर्भातल्या समस्या, आपल्या चिंता यांचे निवारण होत असते. हे आहेत वारानुसार प्रदोष व्रत केल्याचे फलश्रुती ज्या आहेत त्या आहेत. हे प्रदोष व्रत कोणतीही स्त्री पुरुष करतात बरं का. व्रताचरण करताना खंड पडू देऊ नये, म्हणजे मध्येच व्रत सोडून देऊ नये. जर अडचण आली असेल तर तो प्रदोष म्हणजे तो व्रत करायचं, पूजा न करता तो काउंट केला जात नाही आणि त्याच्यानंतरचा पुढचा पकडायचा. चंदनाने, अश्वगंधाने, त्याचबरोबर लाल चंदनाने तसेच भस्म लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जानवे जोडं अर्पण करून घ्यायचं. यथाशक्ती शृंगार करायचा. तांदूळ अर्पण करायचे. तुमच्याकडे काळे तीळ असतील तर ते अर्पण करू शकता. रुटीची फुलं अर्पण करू शकता. गोकर्णाची फुलं अर्पण करू शकता. जे फुलं मिळतील ते अर्पण करू शकता. छान अशी पूजा करायची आहे प्रदोष काळामध्ये. त्याच्यानंतर बिल्वपत्र वाहून घ्यायचं. पत्र हे श्रावण महिन्यामध्ये तसेच श्रावण सोमवारी प्रदोष काळामध्ये वाहिलेलं अत्यंत शुभकारी असतं. बिल्वपत्र वाहताना त्याचं देठ काढून घ्यायचं, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर अर्पण करून घ्यायचं. यथाशक्ती मनामध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जप करत आपल्याला सर्व सामग्री अर्पण करून घ्यायची आहे. जी आपल्याकडे आहे ती आपण अर्पण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे झाल्याच्या नंतर आपल्याला शृंगार वगैरे सगळं झाल्याच्या नंतर कर्पूर आरती करून घ्यायची आहे. कापूर जाळून घ्यायचा. कर्पूर आरती झाल्याशिवाय प्रदोष व्रत कथेची पूजा पूर्ण संपन्न होत नाही बरं का. आणि हे व्रत जे करतात ते संध्याकाळी एक भुक्त राहतात, म्हणजे एकदाच जेवायचं असतं संध्याकाळी पूजा केल्याच्यानंतर. आणि छान अशी महादेवाची आरती करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण जेवून घ्यायचं आहे. हा झाला प्रदोष व्रत कथेची ही पूर्ण माहिती तुमच्यासोबत मी जी शेअर केलेली आहे ती मी त्याच पद्धतीनं प्रदोष व्रत करत असते. आता प्रदोष व्रत किती केले जातात तर 11 प्रदोष केले जातात, 21 प्रदोष केले जातात. शुक्ल पक्षातला प्रदोष व्रत म्हणजे महिन्याचा आणि 15 दिवसाचा जे कृष्ण पक्षात येतो तो एक आणि शुक्ल पक्षातला एक असतो. मी दोन्ही पकडते. जर तुम्हाला 11 प्रदोष करायचे असतील तर 11व्या किंवा 21 शुक्रवार जर करायचं असतं उद्यापन किंवा 21 असतील तर 21 पण करायचं असतं. उद्यापन करताना काय करायचं, ब्राह्मणाला बोलून घ्यायचं. शिव महिम्न स्तोत्र घेऊन शिवरुद्राभिषेक घ्यायचा आणि आपल्या यथाशक्ती आपल्याला दानदक्षिणा देऊन आपल्याला प्रदोष व्रताची सांगता करायची आहे. आणि एक प्रदोष व्रत असंही आहे बरं का, जे आपण कंटिन्यू करू शकतो. अजन्म हे व्रत धारण करता येतं. त्याची उद्यापन नाही करायचं, ते कंटिन्यू ठेवायचं. प्रदोष व्रताचं उद्यापन कसं करायचं असतं तर ब्राह्मणाला दक्षिणा देऊन ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करायची महादेवाच्या मंदिरात आणि त्यांना सांगून आपण त्याचं उद्यापन करू शकतो. आता जे नेहमीचे प्रदोष व्रत असतात ते कसे पकडायचे तर ते सांगते. यथाशक्ती उपवास करायचा, फक्त त्या दिवशी मिठाचं अन्न खायचं नाही. संध्याकाळी छान अशी पूजा मांडायची, पूजा करायची, पोथी वाचायची आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, संध्याकाळी जेवण करायचं. एक वेळेचं जेवण चालतं.